विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे। त्यातच आता आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा भूकंप येणार असल्याचे संकेत हे भाजपकडून दिले जात आहेत आणि याची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशमुख होण्याच्या मार्गावर आहे। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही आणि शिवसेना संपवणं ही गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही। ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचं विधान मंत्री गिरीश महाजनांनी करताच राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे। कारण खासदार संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच ठाकरेंच्या गटाचे उपनेते सुधाकर बडगुजरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी सुधाकर बडगुजर यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचं समोर आलं। त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार असल्याचं बोललं जातंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशमुख होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या, बघून आमचं लक्ष आहे। शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही आणि शिवसेना संपवणं ही गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही। 2, 4, 5, 25 माणसं फोडणं म्हणजे का पक्ष संपवणं असतं का? सुलीम कुत्ता सोबतच्या डान्सच्या व्हिडिओमुळे 1.5 वर्षांपूर्वी सुधाकर बडगुजर चर्चेत आले होते। भाजप नेते नितेश राणेंनी व्हिडिओ आणि फोटो थेट विधानसभेत दाखवल्यानंतर चौकशीसाठी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SITची घोषणा केली। तसंच 2006 मधील एका प्रकरणात बडगुजर यांच्या मागे ACB कडून चौकशीचा ससेमिरा लागला होता। मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडली नाही। पण आता फडणवीसांच्या भेटीनंतर बडगुजरांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवल्यानं चर्चांना उधाण आलंय। बडगुजर 2007 मध्ये नाशिक पालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले। 2008 मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। 2009 ते 2012 नाशिक महापालिकेत सभागृह नेते। 2014-2019 मध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेकडून रिंगणात मात्र पराभव झाला। शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना साथ। 2024 मध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मात्र पराभव। आणि मार्च 2025 मध्ये नाशिक जिल्हा प्रमुख पदावरून उपनेतेपदी बढती। माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी या पदावरती मला काम करणं शक्य नाही, तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला। परंतु संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे। उद्धवजी ठाकरे आणि संजयजी राऊत यांना जाऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब सध्या नाशिकची परिस्थिती खराब आहे आणि मी सध्या डिस्टर्ब आहे, तर माझ्या जागेवर कोणाला तरी सध्या तात्पुरता नेमणूक करण्यात यावं। आणि त्यांच्या विनंतीनुसारच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख पद काढून DG सूर्यवंशी यांना जिल्हा प्रमुख दिलं होतं। त्याच्यामुळे नाराजीचा काही संबंधच उरत नाही। उद्धवजी ठाकरे हे स्वतः आता वैयक्तिक लक्ष घालतात आणि ते जे नाराज असतील त्यांना वरती बोलून पण घेतील, त्यांची चर्चा करतील आणि कुठे काय अडचण आहे ती दूर पण करतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे सुद्धा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। अशातच सोमवारी विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लावलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे। विलास शिंदे यांच्या आग्रहामुळे विलास हा आमचा जुना कार्यकर्ता आहे। बाळासाहेबांचे विचार
पुढे घेऊन जाणार बाकी काय राजकीय मांडण्याची आवश्यकता नाही. म्हणजे संजय राजाराऊतचा बाजार उठला म्हणजे तर सगळे पाहिजे सगळा काय व्यवहार तोच बघायचा ना. म्हणजे बाजार उठला तो पण आता राहणार नाही. म्हणजे हम दो और हमारे दो. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे. त्यातच 2 वर्ष चालणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेची सत्ता ताब्यात असणं गरजेचं बनलंय. त्यामुळे नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.